10 बाह पर राम गिजराज है, गिजराज है, गिजराज है। चीता मृगशुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर दंडजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। शिवजयंती निमित्त उपस्थित झालेल्या सर्व माझ्या लाडक्या मिझोरियन्सना मानाचा मुद्रा। यामध्ये छोट्या मुलांना थोड्या वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। छोटंसं नृत्य असेल। सुरुवात करण्यापूर्वी काही छोटीशी वक्तृत्व म्हणजे थोडक्यात भाषण म्हणू आपण त्यांना वक्तृत्व छोट्या मुलांकडून आपण ऐकणार आहोत। त्यानंतर गाणी एक कराओके सिस्टीमवरती आपली जी सोसायटीची कराओकेची टीम आहे ते शिवाजी महाराजांच्या एकत्र जीवनावरती किंवा त्यांच्या चरित्रावरती गाणी सादर करतील। त्यानंतर आपण म्हणजे आमच्या सुगंधी कट्टा आणि सिनियर सिटीजनच्या तर्फे गेल्या रविवारी लहान मुलांची जी चित्रकला आयोजित केली होती त्याचा बक्षीस वितरण समारंभ होईल। यानंतर आपल्या सोसायटीतील तरुण आणि तडफदार महिला आपल्या लेझिम पथकाने आपलं मन जिंकतील। सगळ्यात शेवटी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळेच आजचा कार्यक्रम जसा रंगारंग होणार आहे तसाच सगळ्यात शेवटी जी महाराजांची मिरवणूक आपण काढणार आहोत। आपल्यासोबत लेझिम पथक असेल, बहारदार मावळे असतील आणि कुमासदार जिजाऊ, छोटा शिवबा आणि विविध वेशभूषा केलेली मंडळी आपल्याबरोबर असतील आणि त्याला तुमची साथ जय जयकाराच्या गजरात आपल्याला द्यायचे आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल। हे सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठत्र शाङ्गुलम्
महेश सुर्वे कुठे असेल तर ताबडतोब माईक जवळ यावं. महेश सुर्वे ताबडतोब. मंडळी, उपस्थित सर्व मंडळींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. सेठ मिदोरी सुगंधी कट्टा आयोजित आणि ज्येष्ठ नागरिक संचालित प्रथमच वर्ष आपलं हे शिवजयंती उत्सवाचं साजरा करत आहोत. प्रथम उत्सव साजरा करताना काही उणीव असतील तर त्या पुढच्या वर्षी आपण नक्कीच भरून काढू आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन आणि सूचना अति आम्हाला आनंद देतील. मित्रांनो, महाराजांचं औक्षण सुरू आहे. महाराजांचं औक्षण झाल्यानंतर महाराजांच्या जय जयकारानिमित्त महाराजांची जी बिरुदावली आहे ती बिरुदावली सादर करताना आपल्या सगळ्यांचा हात जशी आपण शपथ घेतो तशी एक हात वरती आपल्या जरा खांद्याच्या वरती असा हात करून जी शपथ घेतो ती शपथ घ्यायची आहे. आपली बिरुदावली आपले प्रख्यात बिरुदावली सादर करणारे महेश सुर्वे सादर करतील. मी माईक महेश सुर्वेंकडे देतो, त्यांनी ती बिरुदावली सादर करावी. वेगवेगळ्या प्रकारचे जे महाराजांचे मावळे होते त्यांची शक्ती तुमच्या सगळ्यांच्या अंगात येवो आणि आजचा शिवजयंतीचा कार्यक्रम आपला यथा योग्य पार पडो अशी मी या आपल्या इथल्या स्थानदेवतेला विनंती करतो आणि बिरुदावलीला सुरुवात करतो. महेश सुर्वे. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत सुवर्ण न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. हर 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 हर. जय भवानी. जय भवानी. धन्यवाद. नवपिढीला कळाव्यात म्हणून सुगंधी कट्ट्यावरील माझ्या या सर्व सहकार्यांनी असा एक निर्णय घेतला की आपल्याकडे शिवजयंती साजरी होत नाही तर आपण शिवजयंती साजरी करायची का. तर सगळ्यांनी एकमताने होकार दिला. या वयातही हे बघा सगळे 60-65 वर्षाचे 82 वर्षाचे आपण आज आमचा ज्येष्ठ सहकारी स्टेजवरती प्रोग्राम करणारे कार्यक्रम करणारा याचा आम्हाला अभिमान वाटतो. मित्रांनो, हे करण्याकरता आम्ही सोसायटीच्या समिती सदस्यांबरोबर एक मिटिंग घेतली. त्यांनी ताबडतोब आम्हाला परवानगी दिली आणि सोसायटीतल्या कार्यक्रम सादर करणाऱ्या काही महिला वर्गांना आम्ही एकत्रित केलं. त्यांना आमच्या कल्पना सांगितल्या. आमचा उद्देश एकच आहे, महाराजांच्या ज्या जीवनावरील आधारित ज्या काही कथा त्यांचे जीवनचरित्र आहे ते सादर केलं पाहिजे आणि आजच्या नवपिढीपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. मध्यंतरी एक व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सअपवरती फिरत होता. महाराजांचं पूर्ण नाव काय
हे पूर्ण नाव आजच्या पिढीला सांगता आलं नाही, हे आमच्यासाठी खंत आहे. कारण ते आम्ही आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकलो नाही. हे खरं म्हणजे आम्ही त्याच्यासाठी स्वतःला कमीपणा समजतो. मित्रांनो, आणखीन एक सांगेन, आज जो काही प्रोग्राम आपल्यासमोर सादर होणार आहे ही आपलीच मुलं आहेत. आपलेच सादर करणारे शेजारी पाजारी किंवा आपले सभासद वर्ग आहेत. हे सादर करताना त्यांच्याकडून काही कमी जास्त झालं तर कृपया त्यांची टिंगलटावाळी करू नका. महाराजांचा प्रोग्राम ज्याला सादर करतो आपण, त्याला आपोआप अंगामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. आणि आज हे चैतन्यरूपी महाराजांचं जीवनचरित्र तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी समस्त ज्या माझ्या सहकार्याने या स्टेजवरती आज कार्यक्रम करण्याचे भाग घेतला त्या सगळ्यांचं मी जाहीर आभार मानतो आत्ताच, आणि त्यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. नक्कीच कार्यक्रम सुंदर आणि मनमोहक आणि आकर्षक होणार आहे, शंका नाही आहे. कारण गेले 2-3 दिवस आम्ही प्रॅक्टिस बघतो त्यांची, अगदी मनापासून सगळे प्रॅक्टिस करतात. काही लहान मुलं जी कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहेत त्यांनीही मराठीमध्ये भाषण तयार केले, हे आमच्यासाठी आणखी घोषणावं आहे. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही कारण लेट झालेला आहे, आपल्याला पहिलाच उशीर झालेला आहे. मी सुरुवात आता आपल्याकडे शर्वरी या आणि गाणी झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम प्राजक्ता, अपर्णा आणि रुपाली यांच्याकडे माईक सोपून ते पुढचा कार्यक्रम करतील. तुम्ही या कार्यक्रमाला शुभेच्छा द्या. चांगलं हो वाईट हो, तुमच्या टाळ्यांच्या गजरात या रंगमंचावरती येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत झालंच पाहिजे, हे आमचं पहिलं ब्रीदवाक्य आहे. कारण आपल्या आई वडिलांसमोर किंवा आपल्या नातेवाईकांचा कार्यक्रम सादर करताना खूप टेन्शन इथे काम करताना असतं. ते टेन्शन तुमच्या टाळ्यांच्या गजरात ते दूर व्हायला पाहिजे आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांना पुढच्या वर्षी परत जोमाने इथे यायला पाहिजे, अशा तुमच्या टाळ्या पडल्या पाहिजे. जय हिंद. 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात साच पडत होता. वर्षातल्या 12ही अमावासांनी जरूर गराडा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनांनी कणत होती, गाराणं गात होती. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळी ओळखी धरिनात कोणी. माणसा खावया अन्न नाही. अंथरूण पांघरूण तेही नाही. घर कराया सामग्री नाही. विचार सुचेना काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागरांच्या लाटा आणि संत संजनांचे टाळ मृदुंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते. जय देव जय देव जय जय शिवराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या या अनन्य शरण आर्यावताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या या अनन्य शरण आर्यावताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. आर्यांच्या देशावरी मेछांचा घाला. मेछांचा घाला. आला आला सावध हो शिवभूपाला. शिवभूपाला. सद्गदिता भूमाता ते तुझ हा केला. तुझा केला.
तुला आलो परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो साधू परित्राणाय दुष्कृतिनाशाय भगवन् भगवद्गीता सार्थकराय जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जया अनन्य शरणाया ताराया जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जया अनन्य शरणाया ताराया जय देव जय जय शिवराया. आहे तिचं नाव आहे मनस्वी काय मनस्वी नाईक. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र दिसा इंद्र शोभतो पुत्र दिसा होता चंद्र दिसा इंद्र शोभतो पुत्र दिसा होता झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा गाली खाऊन बाळा काजळ घाला गेला उंची अंकड घाली त्याच्या पायी घुंगरवाळा गाली पीठ लावून बाळा कातळ घाला गेला उंची अंकड घाली त्याच्या पायी घुंगरवाळा राजसूपड डोई डोबड पाहून गोपाळा लिंब लावून उतरावा लवकर दृष्ट लागल बाळा राजसूपड डोई डोबड पाहून गोपाळा लिंब लावून उतरावा लवकर दृष्ट लागल बाळा कौशल्येचा रंग सावला यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जागरे मला ढोल नगारे घुमूयात रे धरुयात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे आजो गगना सूर्य नवीन वियान वलाईचा चंद्र दिसा इंद्र शोभतो पुत्र दिसा होता चंद्र दिसा इंद्र शोभतो पुत्र दिसा होता झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा आणि सुस्वागतम. नमस्कार आणि सुस्वागतम. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांनाच शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता सर्वात पहिलं तुम्हाला सर्वांना आतुरता आहे ती वेशभूषा स्पर्धेची. आपल्या लहानग्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे रूप धारण करून इतिहासाला जिवंत करायची तयारी केली आहे. तर
टाळ्यांच्या गजरात आपल्या पहिल्या स्पर्धकाचं स्वागत करूया. कबीर लिखिते परत स्वागत करूया. कबीर लिखिते ये बच्चा. माझं नाव कबीर लिखिते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. आपला दुसरा स्पर्धक आहे परितोष. मी आज संभाजी महाराज बनलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजचा मुलगा. हर हर महादेव. जय शिवाजी. हर हर महादेव. आणि आपले तिसरे स्पर्धक येत आहेत आद्य रेगे आणि डॉक्टर सेवा बेळगावकर. सेवा ठेवा त्याला. हॅलो हॅलो हॅलो. रयतेला स्वराज्य आणि सुराज्य मिळवून द्यायचं असेल तर शिवबा तुम्हाला मोहीम आणि आम्हाला जोखीम पेलायलाच हवी. परत एकदा. आम्हाला काळजावर दगड ठेवावाच लागेल या हिंदवी स्वराज्यासाठी. महादेव. जय भवानी. जगदंब. असू दे तू नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय बोल. स्पृहा रेडी आहे. आपली पुढची स्पर्धक आहे स्पृहा राव. नमस्कार. माझं नाव स्पृहा राऊत आहे. मी आज जिजामाता झाली आहे. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय जिजाऊ. खूप छान बच्चा. सानवी हळदे. ये. नमस्ते. माझं नाव आहे सानवी विनय हलदे. मी बनली आहे हिरकणी. मी माझ्या बायासाठी एवढं डोंगर पार करून आली. आईचं प्रेम डोंगरापेक्षा पण खूप भारी असतं. जय भवानी. जय शिवाजी. थँक्यू. सुंदर. आपली हिरकणी सानवी हळदे. आता पुढची स्पर्धक येत आहे जिजा बोरिडकर. ये बच्चा. हा. इकडे. मी आहे जिजाबाई. मी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. जय भवानी. जय शिवाजी. दोन मिनिटं थांब. इथेच थांब. काका काढा. हे ठेव. जिजा तलवार काढ. हम तिला येऊ. पुढची स्पर्धक आहे राधनी शिरवटकर. वय वर्ष फक्त 4. हा 2.5. सॉरी. ढाल बनते कधी बने ती लोणी. अनमोल असे रे आईची कहाणी. वेळ येता झपटते क्रूर वाघावानी. प्रत्येक आई असतेच रे हिरकणी. हिरकणी ज्या बुरुजावरून आपल्या बाळासाठी खाली उतरली त्याला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणी बुरुज असे नावाजिले.
जय शिवाजी. ये पुढे बघ. किमया देवार्डेकर, वय वर्ष 5. पुढे जा, पुढे जा, पुढे पुढे जा, पुढे जा, थोडी पुढे. इथे आणि हे बोल आता. माझं नाव किमया अरुणा किरण देवार्डेकर. एक कुडाली ठिणकी लाट पेटल्या मशाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असतो. जय भवानी, जय शिवाजी. खूप छान किमया. आणि पुढचे स्पर्धक आहेत अर्णव आणि हर्षित सुतार. दुसरा कुठे? थांब, तलवार अशी पकड, अशी पकड. दुसरा कुठे आहे? आला. तलवार तलवार. मला पकडायला लागेल. कोण पहिलं? हर्षित सुतार. माझं नाव आहे अर्णव सचिन सुतार. मी आहे तानाजी मालुसरे. अरे वा, तानाजी मालुसरे बनले. जय भवानी, जय शिवाजी. जय शिवाजी. ओके. आणि तुझं नाव हे काय? तू काय बनलायस? तू काय बनलायस? मावळा. मी शिवाजींचा मावळा बनले. मी शिवाजीचा मावळा बनवलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. खरंच ते खूप लहान आहे, तर सगळ्यांनी प्लीज त्यांच्यासाठी टाळ्या वाजून कौतुक करा प्लीज. ये नेक्स्ट कोण आहे आता? शिवाय सावंत. नमस्कार, माझं नाव आहे शिवाय सावंत. मी आज शिवाजी बनलोय. आहे ना? मी काय करायचं? आहे तुझं जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. थँक्यू. हर हर महादेव. थँक्यू. नाव दिले त्यांनी प्लीज स्टेजच्या इकडे या. गार्गी सुर्वे, स्वरा हळदे, आराध्य राजौली, नीरव जोशी. काय आता आपले मिडोरियन्स आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव आपल्या पहिल्या स्पर्धकाला बोलवूया. आराध्य राजौली. नमस्कार मित्रमंडळी. आज मी इकडे शिवाजी महाराजांच्या जीवनच्या बारेमध्ये बोलायला आलो आहे. पहिले तर मी सुगंधी कट्ट्यांच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आभार प्रकट करतो मला ही संधी देण्यासाठी. आणि आज आपण सर्व इकडे शिवाजी वंदनच्यासाठी आलो आहोत. आणि म्हणूनच आज मी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती बोलत आहे. तर शिवाजी महाराजांचा जन्म सन 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता.
त्यांची आई म्हणजेच जिजामात्यांनी त्यांना लहानपणीपासूनच शूरवीरांचे कथा, रामायण तथा महाभारतांची कहाणी सांगितल्या, गोष्टी सांगितल्या आणि ह्याच गोष्टींनी त्यांच्या मनात स्वराज्य ज्योत पेटवली आणि ही स्वराची ज्योत त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या मनात कधी विझली नाही. आणि याच ज्योतीमुळे त्यांनी आपले खूप विचार लोकांच्या समोर दाखवले आणि त्याच विचारांमुळे आज त्यांना छत्रपती म्हणून आपण सांगतो. शिवाजी महाराज एक विचारक होते, एक योद्धा होते, एक प्रशासकसुद्धा होते. त्यांनी स्वराज हा विचार लोकांमध्ये दाखवला. तर स्वराज म्हणजे काय? आपण हा शब्द जीवनामध्ये खूप उपयोग करतो जेव्हा आपण राजांच्या बारेमध्ये बोलतो, पण स्वराजचा खरा अर्थ आपणपेक्षा खूप कमी लोकांना माहिती आहे. स्वराज म्हणजे स्वतःचा राज, दुसऱ्यांचा राज, आपला राज, न्याय आणि हक्काचा राज, हेच आहे आपलं स्वराज. शिवाजी महाराज एक पूर्ण प्रमाणाने एक योद्धासुद्धा होते, कारण की त्यांनी आपली जीवनाची सुरुवात मुघलांच्या सत्यांमध्ये केलेली. त्यांच्याकडे खूप कमी मावळे होते आणि त्या कमी मावळे असण्याच्या बावजूद त्यांनी मुघलांच्या सत्यांना हटवलं आणि भारतामध्ये आपला छत्रपती म्हणून एक शासनची प्रतिष्ठा केली. शिवाजी महाराज एक प्रशासकसुद्धा होते. त्यांनी लोकांच्या हित आणि लोकांच्या समृद्धीसाठी न्यायव्यवस्थांची प्रतिष्ठा केली. त्यांचं हे मनाचा विचार होता की कुठल्याही लोकांच्या सोबत अन्याय जर झाला तर त्यांना तत्कालमध्ये न्याय मिळावं. शिवाजी महाराज आपण सर्वांसाठी दीपस्तंभासारखे आहेत, म्हणजेच ते आपण सर्वांना योग्य मार्ग दाखवतात. शिवाजी महाराज हे आपण सगळ्यांच्यासाठी फक्त एक मनात राजा नाही आहेत, ते एक मराठी माणूस नाही आहेत, पण ते आपण सगळ्यांच्या मनातली ऊर्जा आहेत, ते आपण सगळ्यांचा विचार आहेत. आपण सर्व शिवाजी महाराजांच्या मार्गांवरती चालायची गोष्टी बोलतो, परंतु त्यांच्या विचारांना समजत नाही. म्हणून आज माझी इच्छा आहे की आपण सर्व इकडे प्रतिष्ठा घेवावे की शिवाजी महाराजांचे विचार आपण जीवनामध्ये उपयोगी करणार आणि त्यांच्या ठेवलेल्या मार्गांवरती जीवनभर चालणार. धन्यवाद. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ, सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सर्व रसिक, इतिहास साक्षी आहे असा एकच राजा आहे ज्याने मूठभर मावळ्यांना घेऊन आपली स्वराज्याची निर्माण केले आणि ते टिकवलं. गणिनी काव्याने गड किल्ले ताब्यात घेतले आणि ते राखलेही. समाजातील प्रत्येक स्त्रीला मान आणि सन्मान मिळवून दिला. एकेकाळी हिंदुस्थानावर मुघलांचा राज्य होता. ते आपले मराठी सैनिकांवर आणि स्त्रियांवर फार अत्याचार करत होते. शेतकऱ्यांचा कोणी वाली नव्हतं. जनता अन्यायाने पिळवटून निघत होती. अशा काळात तो दिवस उगवला ज्या दिवशी अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झाला. हा दिवस जगभर शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. शिवनेरी गडावरील शिवनेरी देवीच्या नावावरून या बाळाचे नाव शहाजी राजे भोसले आणि जिजाबाईंनी शिवाजी असे ठेवले. हेच बाळराजे रयतेचे नवीन राजे झाले. बोला शिवाजी महाराज की. जिजाऊ लहानपणापासूनच खोडकर असलेल्या शिवबाला शूरवीरांची कथा आणि गोष्टी सांगायची आणि त्यांच्या बालपणापासूनच हा विचार मनात रुजवला की तुमचा जन्म सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी झाला नाही, बल्कि गोरगरिबांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे.
यामुळे महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षीच रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापना केली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात महाराजांना अनेक अडथळ्यांचा समोर जावे लागले. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या चांगला हेतू आपल्याकडे असलेल्या मावळ्यांचा योग्य उपयोग करून त्याला नामोहरम करण्यात यश मिळवले. तानाजी माळुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी यश यासारखे अनेक मावळे त्यांना लायले हे त्यांचे आणि आपले सुभाग्य आहे. आपली संस्कृती टिकावी व विद्वगण व्हावी म्हणून शिवाजी महाराजांनी एक राजमुद्राही बनवली. शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. भावनेपेक्षा त्यांनी कर्तव्याला महत्त्व दिलं. शक्तीपेक्षा युक्तीने कार्य करून प्रजेचं कल्याण केलं. सर्व धर्मांच्या स्त्रियाला आदर व सन्मान या व्यायाने वागल्यामुळे आपल्या सर्वांचं ते वंदनीय आहेत. अशा या महान लोकप्रिय राजाने एप्रिल 1680 रोजी रायगडावर देह ठेवला. आज जरी ते आपल्याबरोबर नसतील तरी त्यांचे साहस आणि जनतेविषयीची आस्था आपल्या सर्वांना चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा व शक्ती देते. शेवटी जाता जाता इतकेच म्हणणार, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, अन्नविश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. त्यांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला पूर्णविराम देतो. एक नवीन पिढी असं उत्स्फूर्तपणे सहभाग घेते. खरंच खूप नीरवसाठी खूप टाळ्या. आणि आपली पुढची स्पर्धक येते स्वरा हळदे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्याकडनं मानेचा मुजरा. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचे 8वावे साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे. आज मी आपल्याशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान योद्धा आणि खुशाल प्रशासक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते एक प्रेरणास्थान आहेत. त्यांचे जीवन सर्वांसाठी एक आदर्श आहे. त्यांच्या जन्माला आज 395 वर्ष पूर्ण झाली आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यांचे आई वडील शहाजी भोसले आणि जिजाबाई होते. त्यांच्या आईनी त्यांना रामायण, महाभारत आणि अनेक कथांचे धडे दिले होते. त्यांच्या जीवनाने त्यांच्या आयुष्यावर गोल फरक पडला होता. जिजाबाईंनी शिवबाला संस्कारांची शिकवण दिली होती. शिवाजी महाराजांचं लहान वयापासूनच स्वराज्य संस्थापक करायचे स्वप्न पाहिले होते. मावळ्यांना एकत्र करून मुघलांवर लढ दिला. केवळ 16 वर्षांमध्ये त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे पाय रचले. त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि आपल्या राज्याचे विस्तार केले. 1674 मध्ये रायगडाच्या किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती बनले. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रायताचे राजे होते. ते त्यांच्या स्वतःला लोकांचे सेवक मानत होते. त्यांनी कधीही त्यांच्या जनतेवर अत्याचार होऊन दिला नाही. सर्व धर्म, जाती आणि पंथांचे समान न्याय देत होते. महाराजांसारखा योग्य पुरुष जन्माला येणे हे तर भारत भूमीचे सौभाग्य आहे. महाराजांनी आपल्या कर्तेतून भारत मातेचे स्वपुत्र कसे असावे हे आदर्श घालून दिले. जय भवानी, जय शिवाजी. खूप छान. हे शौर्य, विवेक,
धार्मिक सहिष्णुता आणि न्यायी प्रशासनाचे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या जीवनातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आणि विचारांचा खरंच प्रचार करू शकतो. तसंच आपण आज महिलांचा सन्मान करण्यासाठी सर्व महिलांना विनंती आहे की हळदी कुंकवाचा लाभ घ्यावा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगळ घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. गाली पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगळ घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राजश्रूपड डोळे दोन्हीकडं पाहून सुख गोपाळा, लिंबलो नवतराव लवकर दृष्ट लागल बाळा. राजश्रूपड डोळे चोपड पाहून सुख गोपाळा, लिंबलो नवतराव लवकर दृष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जाग रे बाळा जाग रे, ढोल नगारे घुमू द्यात रे धरू द्यात चौघडे. शिवदेवीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे. गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे. पाळत उदयासाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. थँक्यू. खूप छान मेघा, खूप छान. आता आपली पुढची स्पर्धक स्वरा मुळे. जंबू पर आदिवासी हम पर रावण से हम पर रघुकुल राज है. हमारी बाह पर संपूर्ण की नाह पर जो सहस गाह पर राम निज राज है. सीता मृगचंड पर भूषण
छान. आपल्या शिवजयंती सोहळ्याची सुरुवात हे आपल्या मिडोरीच्या लिटिल वंडर्सच्या चित्रकले स्पर्धेवरून सुरू झाली होती. तर मी सगळ्या आपल्या लिटिल वंडर्सना रिक्वेस्ट करते की त्यांनी स्टेजच्या समोर येऊन बसायचं आहे. त्यांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सौ अपर्णा मेश्राम स्नेहपूर्वक स्वागत करते. आता आपले मिडोरीचे सिंगर्स आपल्या समोर शिवाजी महाराजांवर आधारित गाणी सादर करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेहमीच प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक वीराला शिवरायांचे कार्य प्रेरणादायी आहे. हे ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी एका शालेय काव्य स्पर्धेत भाग घेतला असताना 1926 साली हे स्फूर्तिगीत रचले. आदर आणि भावना यांनी अतोनात भरलेले हे गीत आजही तितकेच स्फूर्तिदायी आहे. चला तर मग आपण ऐकूया हे छानसं गीत. लाथाबुख्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. दाही दिशा थरथरल्या. काळपुरुषांच्याही कांठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून गर्जना करीत करीत प्रगटला. अनंत हातांचे अन अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे ते नरसिंह होते शिवराय. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा. हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी ओझा. हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा. हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. कर हिंदू राष्ट्र हेतु ते वंदना. करी अंतःकरण जो तुझा. अभिनंदना. तव चरणी भक्तीच्या चर्ची. वंदना. गूढाशा पूर्वी त्यान कथू शकतो जा. हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. जी शुद्ध हृदयाची रामदास शिरडुलवी. ही बुद्धी पादशायास शत्रुजा दुर्वी. जी युक्ती कूटनीतीत खलासे बुडवी. ही शक्ती मरोन्मत्तास पदतली तुडवी. ती शुद्धी ही तुझी कर्मी. राहुले. ती बुद्धी भाबड्या जीवा. ती शक्ती शोणिता माझी. ती मंत्र पुन्हा तो दिले समर्पे तुझ्या. हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. नरसिंह प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा.
त्यांचं आज्ञाप्रत सुटलं. सरनौबत स्वराज्यावर वारंवार चालून येणाऱ्या गनिमास गर्दीच मिळवण्या विना आम्हास तोंड दाखवू नका. आणि मग म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात. मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले. फिरता बाजूस डोळे किंचित ओले. सरदार सहा सरसावनी उठले शेले. नीत टाकले पाय झेलते भाले. उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात. वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात. आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना, आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना. अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना. आवणीत शिरले थेट भेट गनिमाला. उसळल्या उल्का जळत सात दर्यात, उसळल्या उल्का जळत सात दर्यात. वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात. खालून आगवर आग आग बाजूनी, आलून आगवर आग आग बाजूने. समशेर उसळली सहस्र कौरई मानी. गर्दीत लोकले सात जीव ते मानी. ढग सात जळाले अभिमानी वणव्यात, ढग सात जळाले अभिमानी वणव्यात. वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात मराठे वीर दौडले सात. दगडावर दिसतील अजूनी ते थल्याटाचा, दगडावर दिसतील अजूनी देखल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा. यावर उठतो अजूनी मेघ मातीचा. अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात. वेळात मराठे वीर दौडले सात,
त्यांचा गर्जणारा आवाज आसमंतात घुमतो. ही कहाणी आहे त्या शूरवीरांची ज्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं, तलवारी गाजवल्या आणि इतिहास रचला. आज त्या शौर्याला सलाम करत सादर करीत आहोत ते गीत ज्याच्या प्रत्येक शब्दात आहे मर्दानी हुंकार आणि स्वराज्याचा अभिमान. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली सुंदराची रीत. आईच्या गर्भात उमगली सुंदराची रीत. तलवारीशी लग्न लागल जळणी येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. गावे वा कटून मरावे हेच आम्हाला ठाव. शिकावा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू माया मतानाती. देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूरमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. थँक्यू. हॅलो, एक विशेष सूचना. शिवाजी महाराजांच्या स्किटसाठी जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी कृपया स्टेजजवळ जमायचं आहे.